आज 25 सप्टेंबर पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती। कुशल संघटक, समाजशास्त्रज्ञ, वक्ता दशसहस्रेषु, तत्वज्ञ, अर्थतज्ञ, पत्रकार, इतिहासकार, साधी राहणी आणि उच्च विचार, राजकीय तज्ञ आणि जनसंघाचे संस्थापक, एकात्म मानवदर्शनाचे प्रणेते पंडित दीनदयाळ उपाध्याय। पंडित दीनदयाळजींनी भारतीय जीवन दर्शनाला एकात्म मानव दर्शनाचं रूप दिलंय। ते म्हणतात, भारतीय संस्कृतीत केवळ समानतेच्या नाही तर आत्मीयतेच्या पायावर व्यक्तीचा आणि राष्ट्राचा विचार केला जातो। भारताच्या राष्ट्रवादाचा उदय स्वार्थासाठी नाही, परस्पर संघर्ष हा त्याचा आधार नाही, तर समन्वय आणि परस्पर अनुकूलता हा त्याचा आधार आहे। सामूहिक जीवनाची समान अनुभूती सर्वांच्या अंतःकरणात उदित व्हावी ही राष्ट्र म्हणून आमची कामना आहे। राष्ट्र जीवनाच्या आधाराने श्रेष्ठ मनुष्यता विकसित होऊ शकते। मानवी जीवनातील श्रेष्ठ गुणांची आराधना हे भारतीय तत्वाचे वैशिष्ट्य आहे। सृष्टीच्या प्रत्येक अंगात एकता आहे। एकच तत्व भिन्न भिन्न रूप घेऊन प्रकट होत असते, यावर आमचा विश्वास आहे। या भिन्नतांमध्ये जो एक आत्मा बघू शकतो तो श्रेष्ठ आहे आणि अशा श्रेष्ठ मनुष्यांच्या निर्मितीची जी व्यवस्था आहे तिलाच आम्ही धर्म मानतो। विविध विचार, विभिन्न मते मानवी विकासाच्या एकाच रस्त्यावर चालतात असे आम्ही मानतो आणि त्यांचा आदर करतो। विभिन्न रूपे, नाम आणि विभिन्न मार्ग ही निरोगी विकासासाठी अपरिहार्य आणि आवश्यक असतात। सगळ्या प्राणीमात्रांच्या कल्याणाची भावना हाच भारताचा राष्ट्रवाद आहे। आमचे राष्ट्रजीवन विस्तृत भूप्रदेशावर स्थित आहे, त्यामुळे त्यात विविधता असणे स्वाभाविक आहे। त्यामुळे आमच्या जीवनामध्ये सौंदर्याचे प्रकटीकरण होते। अनेक फुलांपासून जशी सुंदर माळ गुंफली जाते, त्याच प्रकारे वैविध्यामध्ये आम्ही समन्वय स्थापन करून आनंद मिळवू शकतो। आमचा जीवनविषयक आध्यात्मिक दृष्टिकोन हाच आहे, हीच आमच्या राष्ट्राची चिती आहे, हेच एकात्म मानवदर्शन आहे।